हट्ट असायचा. अलीकडे त्याने शाळा सोडणे, शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करणे आणि शारीरिक मारामारी करणे यासारख्या धोकादायक वर्तनात गुंतणे सुरू केले आहे. त्याच्या अधीक्षकाने निरीक्षण केले की रुपेश त्याच्या काही वरिष्ठांसोबत फिरत आहे, जे अनेकदा अशा प्रकारच्या कामात गुंतलेले आहे. तो रुपेशशी बोलण्याचा बेत आखत होता. रुपेशची बोलण्यासाठी अधीक्षक कोणत्या संभाषणात्मक दृष्टिकोनाचा वापर करू शकतात ते तपशीलवार सांगा. रुपेश नाश्ता केला जेवण काय आजकाल तू दिसतच नाही. कुठं असतो? कुठेच नाही सर. काय माझ्यासमोर तर कधी आला नाही. 2-3 दिवसात मी पाहिलंच नाही तुला. सर मी इथेच आलो सर. हॉस्टेलमध्ये असतो? हो सर. अरे तू 5व्या वर्गातला विद्यार्थी. 5व्या वर्गात मी 2-3 वेळा पाहिलं तुला. एकदाही दिसला नाही. म्हणून मी विचारलं रुपेश कुठे, रुपेश कुठे. त्या दिवशी क्लासमध्ये विचारलं रुपेश कुठे. रुपेश क्लासमध्ये नव्हता. तू नव्हता क्लासमध्ये. सर माझं पोट दुखत होतं सर. हो अरे असं नसते. पण काय रे ते त्या हॉलमधले बोर्ड तोडले. कोण तोडले? अरे मोठे तुझ्या कोणासोबत राहते का नाही? तुझ्या गावात कोणासोबत राहते का नाही? तुझ्या गावातले मुलं आहे का नाही? मला काही मुलांनी सांगितलं असेल व त्या हे मुलं तिथे त्या ठिकाणी होतं. त्या दिवशी त्या क्लासमधले त्या दिवशी त्या हॉलमधले बोर्ड फोडले. कोण फोडले? नाव सांग. तुझं नाव नाही सांगणार मी. तुझं नाव कोणालाच सांगणार नाही. नुसतं सांग. सर मी काहीच केलं नाही सर. अरे पण मुलं तुझं नाव सांगत ना. मुलं तुझं नाव सांगत. हे बरोबर आहे. हे ठीक आहे, बरोबर आहे. हाँ बिल्कुल, ये नहीं बताया. मुलं तुझं नाव सांगत आहे त्याचं काय? सर ये बात समझ नहीं आ रही. थोड़ा अभी तक आई थी. ये हिंदी में बोलेंगे. आपने लास्ट में ये लड़के इसका नाम बता रहे. लड़की इसका अच्छा नाम वो बोल रहे हैं आप बोल दीजिए. मराठी में बोल दीजिए. समझ आ रहा है. अभी तक तो आ रहा था. मुलं तुझं नाव सांगत आहे. नाही सर मला बरं ठीक आहे. तू जरी करत नसतील ना पण ठीक आहे. तू केलं नाही ना काय हरकत नाही. तुला खोटं बोलत असतील कदाचित. परंतु याच्यानंतर सर प्लीज. परंतु माझ्यापर्यंत यायला नको. चालेल? नाही तू काही केलं नाही ना. ठीक आहे ना. काय केलं नाही. तुझे कदाचित दुसरे मुलं खोटं बोलत असतील काय हरकत नाही. पण माझ्याकडे तुझी तक्रार आलेली आहे. मला तुझ्याबद्दल माहिती मिळाली म्हणून मी तुझ्याजवळ आलो की बाबा रे याच्यानंतर असं काम तू करू नको. नाही तर मी तुझ्या बाबांना कोणी करणार? तुझ्या काही तुझ्याच वर्गाची मुलं होते, काही दुसऱ्या वर्गाचे होते. त्यांच्याशी मी चौकशी ज्यावेळेस केली ते बोर्ड तोडल्याचा मी पाहिलं आणि ज्यावेळेस मुलांना मी विचारलं तर नाव तुझं आलं. त्यामुळे याच्यानंतर ठीक आहे तू नसेल केला काय हरकत नाही. नसतील केला पण याच्यानंतर तू तुझ्या बाजून घालू नको आणि तू याच्यावर लक्ष ठेवशील आता की कोण तोडते. कारण तुझं नाव सांगितलंय, तुझं नाव बदनाम केलेलं आहे कोणतं. त्या राजेशने सांगितलं असेल. होऊ शकते होऊ शकते होऊ शकते. त्याचा राग आहे त्याला. अच्छा त्यांनी सांगितलं. अच्छा होऊ शकते. त्यानं कदाचित त्याने केलं असेल. काय सांग तुला बदनाम केला असेल. याच्यानंतर त्याच्यावर तू लक्ष ठेव. ठीक आहे. याच्यानंतर ही तक्रार घ्यायला नको. धन्यवाद.